पंढरपूरच्या चंद्रभागेत धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे. पंढरपूरची आषाढी वारी बंद होणार. आषाढी एकादशी होण्याआधीच वारकऱ्यांसाठी आली सगळ्यात धक्कादायक बातमी. खरं तर तेव्हा एक वारकरी जो दर महिन्याला पंढरपूरला जायचा तो यावेळेस गेला होता. तो चंद्रभागेत स्नानाला गेला तेव्हा चंद्रभागेत त्याला जे दिसलं ते पाहून त्याला धक्का बसला. पांडुरंगाचा निस्सीम भक्त जो एकही वारी चुकवत नव्हता, पण त्याला त्या दिवशी चंद्रभागेमध्ये जे दिसलं त्यानं तात्काळ आपला मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ काढला आणि आता तो त्यानं त्याच्यापाशी ठेवला असता तर कदाचित आषाढी वारी झाली असती. पण त्यानं तो यूट्यूबवर टाकला, त्याला 10 लाख लोकांनी पाहिलं. आता चंद्रभागेमध्ये फक्त हेच पाहायचं राहिलं होतं असं त्या वारकऱ्याचं म्हणणं आलं. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा ताबडतोब निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळं आता वारी धोक्यात. मग काय घडलं नेमकं चंद्रभागेमध्ये? का हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय? अखंड महाराष्ट्राचं दैव असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या पंढरपुराच्या चंद्रभागेत असं काय घडलं? एकाएकी ही धक्कादायक घटना कशी काय घडली की ज्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची आता चिंता वाढली आहे? का वारी बंद होणार आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. पंढरीच्या विठुरामाचं नाव जर घेतलं तर पहिल्यांदा डोळ्यासमोर उभी राहते ती चंद्रभागा नदी. ही एक नदी नाही तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक. आषाढी एकादशी अगदी तोंडावर आली आहे. लाखो वारकरी काही निघालेत तर काही दिंड्या त्या ठिकाणी निघणार आहेत. विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करून आपली शतकानुशतक जुनी परंपरा आहे. चंद्रभागेत आंघोळ करणं अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं. पण याच पवित्र चंद्रभागेत एका वारकऱ्याला असा काही अनुभव आला जो धक्कादायक प्रकार त्यानं पाहिला. त्यानं अक्षरशः सगळीकडे खळबळ उडाली. खरं तर त्याला हा प्रकार पाहिल्यानंतर त्याला सगळ्यात आधी धक्का बसला व प्रकार त्यानं त्याच्यापाशी ठेवला. त्यानं तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि ज्यामुळं निर्णय घेण्यात आला. देवाच्या दारात चंद्रभागेत असं कसं घडू शकतं असा प्रश्न आता निर्माण होतोय. तो वारकरी सांगतोय विषय तसा गंभीर आहे. त्याला आधी वाटलं की चला जाऊ द्या, कशाला आपण सांगायचं. त्यानं विचार केला पण त्यानं अखेर कॅमेरा काढला आणि ते सगळं शूटिंग करायला सुरुवात केली. विठुरायाचं दर्शन घेऊन आपल्या घराकडे जाऊयात असं तो सुरुवातीला बोलला होता. पण तो चंद्रभागेकडे आला आणि त्याला एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली. त्याला खरं सांगायचं होतं खूप खूप वाईट वाटत होतं. इतकं वाईट वाटत होतं की त्याचा शब्द फुटत नव्हते, कारण की पांडुरंगावर त्याची प्रचंड भक्ती होती पण इलाज नव्हता. म्हणून त्यानं तो व्हिडिओ काढून टाकला आणि अक्षरशः आता आषाढी वारीचं काय होणार तो आता सगळ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. तो वारकरी पुंडलिकाच्या मंदिराशेजारी उभा होता. त्यानं पाहिलं ते थक्क करणारं होतं. त्याच्या व्हिडिओमध्ये त्यानं दाखवलं की किती घाणीचं साम्राज्य आहे. होय, घाण. तो वारकरी म्हणतोय काय सांगू तुम्हाला, मला खरंच असं वाटायला लागलंय की मी देवाला आलोय की कुठल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर. त्याला तिथं गुंजता क्षणी पहिला कचरा दिसला, पण त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याला जे दृश्य दिसलं त्याचा व्हिडिओ त्यानं काढला, सोशल मीडियावर टाकला आणि ज्यामुळं अक्षरशः लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. आषाढी वारीचं काय होणार आता ही चिंता निर्माण झाली. त्यानं ते दृश्य पाहिलं. सगळा कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, घाण, प्रसाद खाल्लेल्या पत्रावळ्या, नको नको त्या वस्तू तिथं फेकल्या होत्या. पुढे जाऊन तर त्याला अशी विचित्र गोष्ट दिसली की त्यामुळे चंद्रभागेत पंढरपूरमध्ये आंघोळ करायला कोणी उतरणार अशी भीती वाटली. त्यानं सांगितलं, कॅमेरा जवळ येऊन दाखवलं. त्यानं म्हटलं की तुम्ही तोंडावर डोळ्यावर हात ठेवाल इतकी घाण कंडिशन आहे असं तो बोलू लागला. व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागून तो बोलत होता. पवित्र चंद्रभागेच्या तिरी कचऱ्याचे ढिगारे जे पाहून त्याचं मन विषण्ण झालं. त्या वारकऱ्यानं पुढं सांगितलं ते आणखीनच धक्कादायक होतं. तो म्हणाला, हे पहा मंदिर. मंदिराचा तुम्हाला शिखर दिसतोय, त्या शिखराच्या एकदम बाजूला म्हणजे मंदिराला अगदी चिकटूनच एक अतिशय मोठी घाण आहे. अगदी मोठा कचरा, एखाद्या उकिरंडासारखं वातावरण तिथं तयार झालं. प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, घाण आहे, इतर घाणेरड्या गोष्टींचा ढीग आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे तिथून एक पाण्याचा गटारीसारखी पाण्याची एक नाली काढलेली आहे आणि ही नाली त्या गटाराच्या मध्ये जाते आणि ते सरळ जाते चंद्रभागा नदीत. पहा, मंदिराशेजारी अगदी मंदिराला चिटकून त्या दृश्यानं ते वार करायला तो सुन्न झाला. कोट्यावधी भाविक जिथं स्नान करतात तिथं गटारीचं घाणेरडं पाणी मिसळताना त्यानं पाहिलं. आता ही फक्त ट्रेलर होता, पण पुढे त्याच्या व्हिडिओमध्ये जे दिसणार होतं त्यानं अख्ख्या वारकऱ्यांची चिंता वाढणार होती. तो वारकरी कळवळ म्हणू लागला, तुम्ही मला सांगा, या घाण पाण्यात म्हणजे गटारापेक्षा घाण पाण्यात तुम्ही आंघोळ कशी कराल? त्यानं दृश्यात लांबून लांबून आलेल्या मायमाऊली स्नान करत होत्या. त्यानं व्हिडिओ मोबाईलचा कॅमेरा फिरवला. तिथं गटारापासून उजव्या बाजूला कॅमेरा फिरवला तर तिथं अनेक महिला पुरुष आंघोळीसाठी उभे होते. पण आंघोळ करत असताना ते पाहून त्याचे डोळे पाणावले. ही कंडिशन बघून तो म्हणतोय, तुम्हाला खरं सांगतोय की इथं कोणाची आंघोळ करायची इच्छा होणार नाही. आता हाच प्रश्न त्यानं आपल्या सगळ्यांसमोर मांडलाय. त्या वारकऱ्यांच्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
तो म्हणाला की ही नुसती घाण आहे, पण या घाणीच्या पुढे तिथं जे दिसलंय ते अत्यंत भयानक होतं. खरं तर तो पुढे चालू लागला ती एक वेदनादायक गोष्ट त्याला दिसली. चंद्रभागेच्या वाळवंटाची देखील दुर्दशा झाली होती. दशक्रिया तिथं केल्या जातात. त्याच्या विधीनंतर कापलेले केस, ब्लेड, कपडे, पिंडाचे गोळे वाळवंटात पडलेले दिसत होते. अगदी मृतांच्या अस्थी, कपडे आणि वस्तू चंद्रभागेत सोडल्याने नदी प्रदूषित झाली होती. दशक्रिया विधीची भावना जरी चांगली असली तरी वेगळ्या व्यवस्था करणं खूप गरजेचं होतं. त्या वारकऱ्याला आणखी एक मोठी गोष्ट वाटत होती. तो म्हणजे तो म्हणतो की हळू बोलू लागला. इतकी घाण आहे की इतकी विचित्र त्या ठिकाणी परिस्थिती आहे, काय करावं समजत नव्हतं. त्यानं अखेर मोबाईल काढून रेकॉर्डिंग सुरू केलं. इतकं घाणीचं साम्राज्य आता त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत होतं. तो व्हिडिओ लाईव्ह यूट्यूबवर सुरू होता. आता त्या व्हिडिओत त्या ठिकाणी लाखो लोक येणार होते आणि शेवटी तो नेमका असं काय पाहणार होता की ज्यामुळं वारीच बंद होईल की काय, असं तो म्हणू लागला. आता तो व्हिडिओमध्ये बोलत असताना पुढे जाऊ लागला. पूर्वी गोव्याला देखील खूप गर्दी व्हायची. गोव्याला समुद्रकिनारी किंवा परदेशी पर्यटक भरपूर गर्दी असायची, पण आता हळूहळू गोव्याची गर्दी कमी व्हायला लागली आहे. पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. का? तर गोव्यांनी त्या गोव्याचं जी परिस्थिती होती, तिथलं जे प्रशासन होतं त्यांनी लक्ष दिलं नाही आणि पर्यटकांची संख्या तिथं कमीच झाली. जर हे वेळीच भान बाळगलं नाही तर जिकडे तिकडे घाण फेकत जर सुटलं तर अक्षरशः इथं अवघड परिस्थिती होऊ शकते. तो म्हणत होता की जिकडं बघेल तिकडं घाण टाकलेली आहे, परिस्थिती खूप वाईट आहे. त्या व्हिडिओमध्ये तो पुढे सांगतोय की विदारक चित्र त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. पुढे जाऊन त्यानं पाहिलं की काही महिला एका ठिकाणी आंघोळ करत होत्या. आता तो दुर्दैवी प्रसंग तो पाहणार होता. त्या महिलांनी काहीही आंघोळ केली होती. पुरुष देखील होते त्या ठिकाणी आंघोळ करत होते. पण हळूहळू पुढे जात होता. त्याला देखील आंघोळ करून दर्शनाला जायचं होतं, पण त्यानं ते तिथं स्थगित केलं. त्यानं आंघोळ करायचं कॅन्सल केलं. तो पुढे जसा जात होता तसं तर त्यानं फक्त कचराच पाहिला होता किंवा काही निर्माल्य वगैरे बघितलं होतं. पण तो पुढे गेला तर अक्षरशः काही अंतर्वस्त्र देखील त्याला तिथं पडलेले सापडले. अक्षरशः लोक किती त्या ठिकाणी विचित्रपणे वागतात याचं उदाहरण या व्हिडिओमध्ये दिसून येत होतं. त्यानं प्रशासनाला देखील त्यांच्यामध्ये सुनावलं. लोकांनाही त्यानं त्या ठिकाणी व्यवस्थित सल्ला दिला. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर सगळा कचरा जो आहे तो साफ करण्यात आल्याचं देखील त्यानं व्हिडिओमध्ये सांगितलं. पण खरं तर एका वारकऱ्याच्या नजरेतून पाहिलं तर ज्या नदीला पवित्र मानलं जातं त्याच्यामध्ये असं घाण गटाराचं पाणी सोडून देणं, किनाऱ्यावर अगदी घाण साधारणपणे जिथं टाकणं किती योग्य आहे? माणूस जिथं पाया पडायला जातो तिथं अशी घाण करायला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचं म्हणणं तेच आलं की सरकारची जबाबदारी आहेच, पण त्याचबरोबर जे लोक तिथं जातात, भाविक जातात, त्यांची देखील जबाबदारी त्याच्यामध्ये आहे. तर हे दृश्य पाहून तो म्हणाला की मी आता पंढरपूरला इथून पुढे कधीच येणार नाही. त्यानं शपथ घेतली आणि त्यानंतर तो पुढे असं बोलला की इथून पुढे पंढरपूरला लोकांची गर्दी देखील कमी होईल आणि एक दिवस आषाढी वारी देखील बंद होऊ शकते. जर असंच चालू राहिलं तर हा व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याला अक्षरशः 10 ते 15 लाख व्ह्यूज त्या ठिकाणी मिळालेले आहेत. तर त्यानं त्या ठिकाणी शूट केलेल्या व्हिडिओविषयी तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.